साहेब, आपल्या या इचलकरंजीमध्ये आपलं सर्वप्रथम मला या ठिकाणी आमदार म्हणून प्रतिनिधित्व पक्षाचं करायची संधी दिली आणि तुम्ही दिलेल्या संधीचं सोनं इथं उपस्थित असलेल्या माझ्या मायमाऊली तरुण मित्र वडीलधारांच्या आशीर्वादानं मी इचलकरंजीचा आमदार निवडून 56,000 मताच्या लीडने या ठिकाणी निवडून येत असताना जिल्ह्यात सगळ्यात जास्त मताधिक्य या ठिकाणी घेतलं। साहेब, मला 25 सप्टेंबर अजून मला तो दिवस आठवतो। देशाचे नेते, भारतीय जनता पार्टीचे नेते, गृहमंत्री माननीय अमितजी शाह साहेबांच्या उपस्थितीमध्ये कोल्हापूरमध्ये माझा आणि अण्णांचा प्रवेश झाला। माझं तिकीट डिक्लेअर झालं आणि साहेब माझ्या सभेला आपण इथंच थोरा चौकामध्ये या ठिकाणी आलेलात। मी आपल्याला आश्वासित केलं होतं की इचलकरंजीला मला तुम्ही संधी दिला आणि संधी दिल्यानंतर या संधीचं सोनं या इचलकरंजी आणि परिसराच्या नंदनवनासाठी, विकासासाठी मी या ठिकाणी करेन। आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी 700 कोटी रुपयाच्या उद्घाटनासाठी आपण या ठिकाणी येत आहे। याचा आनंद मला या ठिकाणी माझ्या शब्दामध्ये व्यक्त करता येईना, एवढा आनंद मला या ठिकाणी झालाय। साहेब, इचलकरंजीमध्ये काम करत असताना इचलकरंजीमध्ये आता आपण जी उद्घाटनं घेतली, साधारण 488 कोटी रुपयाची आपण भूमिवेद गटारीचं भूमिपूजन होतं, लोकार्पण सोहळा होता, पोलीस स्टेशनचं उद्घाटन होतं, 6 पिण्याच्या टाक्याचं उद्घाटन होतं। त्याचबरोबर लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेच्या 4000 लाभार्थ्यांचं नोंदणी पत्र दिलं, त्या ठिकाणी 7000 कामगारांचं साहित्य दिलं। या साहेब मी या 6 महिन्यामध्ये मी हे त्या ठिकाणी काम करून दाखवलंय। साहेब, बरोबर आज 23 मे आहे। 23 मे बरोबर 23 नोव्हेंबर आजपासून 6 महिन्या अगोदर आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर आपल्या भारतीय जनता पार्टीचे 132 आमदार आपल्या ह्या कमळ चिन्हावरती त्या ठिकाणी निवडून आले आणि साधारण 230 आमदार महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आले। देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जी अपेक्षा आपल्या या इचलकरंजी जनतेमधनं केलेली, ती अपेक्षा लोकसभेसाठी सुद्धा पूर्ण केली आणि विधानसभेसाठी पूर्ण केली। साहेबांनी माननीय मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपण या ठिकाणी जी हाक इचलकरंजीला जनतेला दिलेली, त्यामुळे इचलकरंजीच्या जनतेने 40,000 मताधिक्य या विधानसभा मतदारसंघातनं आपल्या लोकसभेच्या उमेदवारांना त्या ठिकाणी दिलं आणि एक मत माननीय नरेंद्र मोदी साहेबांना आपण पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला यश मिळालं। जर त्याचबरोबर इचलकरंजीचा आमदार म्हणून काम करत असताना साहेब माझ्या समोर बरेच प्रश्न आहेत, माझ्या समोर बऱ्याच मागण्या त्या ठिकाणी आहेत। साहेब, प्रामुख्याने इचलकरंजीचा जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, साहेब इचलकरंजीच्या पाण्याचा प्रश्न मी विधिमंडळामध्ये मांडलेला, परवाच्या आपल्या बजेटच्या अधिवेशनामध्ये त्याची मीटिंग सुद्धा आपण त्या ठिकाणी लावली। त्याच्या मीटिंगमध्ये आपण काही इन्स्ट्रक्शन दिलेले, त्या इन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून तेही प्रेझेंटेशन तयार आहे। साहेब, येणाऱ्या काळामध्ये इचलकरंजी आमची ताणलेली आहे, आम्हाला पिण्याच्या पाण्याची गरज आहे, ती पिण्याची पाण्याची गरज आपण भागवाल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। साहेब, इचलकरंजी ही आमची वस्त्रोद्योग नगरी आहे। या वस्त्रोद्योग नगरीमध्ये आमचे पॉवरलूम पासून लेटेस्ट 1300 RPM चे एअरजेट मशीन या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात आहेत। आम्हाला साधारण 250 मेगावॅट लाईट आम्हाला लागणार आहे। आपल्या इचलकरंजीच्या माझ्या सभेमध्ये आपल्या ह्या टेक्सटाईलच्या लाईटची सोलारवरती आपण त्या ठिकाणी कन्व्हर्जन कराल असा आपण त्या ठिकाणी घोषित केलेला। साहेब, तोही विषय आपला अजूनही प्रलंबित आहे, तो मार्गी लावा अशी माझी या ठिकाणी विनंती आहे। साहेब, पुराचा विषय काल परवा दिवशीच मुंबईमध्ये बैठक झाली आणि महापुराचा आलमट्टीचा विषय आहे। साहेब, आलमट्टीची हाईट वाढता कामा नये, त्याच्यामध्ये ती हाईट वाढली तर कोल्हापूर, इचलकरंजी आणि सांगली या परिसरामध्ये 3 जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आपल्याला पुराचा फटका त्या ठिकाणी बसतो आणि जर त्याच्यावरती कंट्रोल करायचं असेल तर साहेब आपल्या इचलकरंजीतली जी पंचगंगा नदी लागून आहे त्या पंचगंगेचा गाळ काढण्याची फार महत्त्वाची गरज आहे।
ती गाळ काढलं तर पुराचं भरपूर पाणी त्या नदी पात्रातच राहू शकतं, अशी या ठिकाणी महत्त्वाची त्या ठिकाणी आमची एक मागणी साहेब त्या ठिकाणी आहे. साहेब इचलकरंजीला आम्हाला आमच्या इथल्या कोर्टला आपण जागा आपल्याला उपलब्ध करून दिला आहे, परंतु अजून त्याचा ताबा मिळाला नाही. ताबा मिळून आम्हाला त्या कोर्टसाठी आम्हाला त्या ठिकाणी निधी मिळावा अशी माझी या ठिकाणी प्रामुख्याने या ठिकाणी अपेक्षा आहे. साहेब हे काम करत असताना साहेब जी मला ताकद दिला, मी आपल्याला आश्वासित करू इच्छितो साहेब की परवाच सुप्रीम कोर्टामध्ये आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा एक महत्त्वाचा निकाल त्या ठिकाणी डिक्लेअर झाला. तो निकाल आपल्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तो 22% ओबीसीचा आरक्षण ठेवून आपल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लावून गेला. आपल्याला त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याला यश मिळालं, याचा मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. साहेब जे कार्यकर्ते लोकसभा 2024 हे वर्ष नेत्यांचं होतं, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, विधानसभेच्या निवडणुका झाल्या, परंतु या दोन ठिकाणी जे कार्यकर्ते नेते जे राबलेत आता त्यांना मान सन्मान द्यायची आज या ठिकाणी गरज आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा झालाय. आपण तो आम्हाला या इथल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि महानगरपालिका आणि इथल्या असणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुका साहेब आम्हाला स्वबळावरती भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती आम्हाला निवडणूक लढवण्याची परवानगी द्यावी एवढे या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आमच्या नेत्यांच्या मध्ये ती ताकद आहे. या महानगरपालिका ही जी पहिल्यांदा महानगरपालिका म्हणून निवडणुकीत जी होईल, महापौर हा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा होईल. इथले 100% नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे होतील. जिल्हा परिषदचा अध्यक्ष आमचा भारतीय जनता पार्टीचा होतील. नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे होतील. रात्रीचा दिवस करू, रक्ताचा पाणी करू. ज्या पद्धतीने आमच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आमच्यासाठी राबलंय, आता आमची जबाबदारी आहे तुमच्यासाठी राबायचं. म्हणूनच साहेब आम्ही आज पक्षाचा मेळावा आज येणाऱ्या विधान परिषदच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची फक्त कोल्हापूर जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची मुहूर्तपेढ आपण या ठिकाणी राहून आपण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला प्रारंभ करू अशी अपेक्षा व्यक्त करतो. परत एकदा साहेब सगळ्यांचं स्वागत करतो. आमचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन, आमचे कोल्हापूरचे सर्व मंडळचे अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत करतो. परत एकदा सगळ्यांचं, माझ्या माय माऊलींचं, तरुण मित्रांचं, सगळ्या वडीलधारी मान्यवरांचं या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमचं सगळ्यांचं कोटी कोटी आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र.